नमस्कार. तर आज बनवते आळू वड्या. आळू वड्यांसाठी आळूचे पानं मी पहिले मिठाच्या पाण्यात 15-20 मिनटं भिजवून ठेवलेले होते. या पाण्यातून काढून परत नंतर दुसऱ्याच पाण्याने धुवून घेतलेले आहेत. इथे मी आता 2 वाटी पीठ, लाल तिखट, जिरं, ओवा, हिंग, हळद घालून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि बऱ्याच जणांना आळूच्या वड्यांचा घशात त्रास होतो, त्याच्यासाठी मी इथे अर्धा चमचा साखर आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. याने हा त्रास होत नाही शक्यतो. आणि इथे मी अर्धा चमचापेक्षा कमी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 2 चमचे तीळ घातलेली आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आता मी पानांना लावून घेते. पहिलं पान अशा पद्धतीने ठेवलं आहे, ते आता व्यवस्थित पूर्ण पानाला लावून घ्यायचं आहे. तीळ टाकल्याने काय होते, टेस्ट छान येते आणि कुरकुरीत लागतात वड्या. पहिलं पान लावून झालेलं आहे. आता त्याच्या विरुद्ध बाजूने मी दुसरं पान ठेवलेलं आहे, त्यालाही मी पूर्ण पीठ लावून घेते. अशा पद्धतीने पानं वेगळ्या साईडने ठेवायचे आहेत आणि असा त्याचा मी आता रोल करून घेते. सगळे पानं व्यवस्थित लावून आणि असा रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे. आणि इथे मी सगळ्या पानांना पीठ लावून रोल करून घेतलेले आहेत. आता मी कढईत तेल टाकलं आहे 2-3 पळ्या. तेल गरम झालं की मी इथे 1 ग्लास पाणी टाकते. पाणी जास्तही नाही टाकायचं, 1 ग्लास पुष्कळ होतं. अशा पद्धतीने मी त्या सगळे रोल ठेवून घेते अळूच्या पानांचे. 15 मिनिटात व्यवस्थित छान शिजून होतात त्या. वरून एक झाकून दिलं आहे. तुम्ही बघू शकता की छान शिजत आहेत त्या. आणि थोडंसं पाणी शिल्लक आहे म्हणून अजून 5 मिनिटं राहू देते. आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत, छान शिजल्या आहेत. आणि ह्यानंतर मी असं कट करून तव्यावर तेलात फ्राय करून घेईन. तुम्ही बघू शकता कशा छान शिजलेल्या आहेत. आता मी यांना कट करून घेईन. चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने सगळ्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला याच्यापेक्षा बारीक कापायच्या असतील तर बारीक कापू शकता. तव्यावर आता तेल टाकून घेतलं आहे, त्यात आता मी वड्या ठेवून घेते. एक वड्या अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या आहेत. एक बाजू व्यवस्थित परतली गेली आहे आणि दुसरी बाजू पलटून घेते. छान कुरकुरीत होतात तव्यावर केल्याने आणि जास्त तेलकटही होत नाही. बारीक तेलात तळल्याने खूप ते ऑइली होतात. आता मी या वड्या तव्यावर साईडला करून पुन्हा तेल टाकून दुसऱ्या वड्या टाकून घेते. अशा ठेवल्याने त्याच्यातलं जे तेल असतं ते पूर्णपणे निघून जातं. अशा पद्धतीने सगळ्या वड्या